जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गटामधून शरद नवले हे निवडून आल्याबद्दल त्यांची पेढेतुला श्री हरिहर केशव गोविंद बन येथे करण्यात आली। बेलापूर खुर्दच्या सरपंच अनिता गाडे, त्यांचे पती अनिल गाडे, बेलापूर खुर्द सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र कुंकुलळ यांनी हरिहर केशव गोविंद महाराजांना कबूल केलं होतं की शरद नवले हे निवडून आले तर आम्ही त्यांच्या वजनाइतके पेढे वाटू। त्याप्रमाणे शरद नवले हे निवडून आल्यामुळे त्यांनी पेढेतुला कार्यक्रम ठेवला होता। या प्रसंगी नवले म्हणाले की सत्ता ही गावाच्या परिसराचा तालुक्याचा विकास करण्यासाठी असते। या गोष्टीचा भान ठेवून गेल्या 5 वर्षांमध्ये काम करण्याचा मी प्रयत्न केला, त्यामुळे जनतेने मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली। यापुढील काळात आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार भणदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विकास कामे करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी दिली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी हरदास हे होते। याप्रसंगी आमदार भाऊसाहेब कांबळे, केशव गोविंद बन ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब पुजारी, नगरसेविका अर्चना पानसरे, ग्रामपंचायत सदस्य अनिता कुंकुलळ, जालिंदर कुर्रे, दीपक पठारे, बंडू तोरणे, नितीन बनकर, देविदास देसाई, आकाश क्षीरसागर, शिवा हरदास, अर्जुन गोरे, प्रकाश राजुळे, यादव काळे इत्यादींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अनिल गाडे आणि बेलापूर खुर्दचे सरपंच अनिता गाडे तसेच बेलापूर खुर्द सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र कुंकुलळ यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आता गेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आम्ही शरद भाऊ निवडून येण्यासाठी आम्ही बेलापूरचं ग्रामदैवत केशवविंद मंदिरामध्ये जाऊन असं कबूल करतं का शरद भाऊ निवडून आल्यानंतर त्यांच्या वजना एवढे पेढे आम्ही पेढेची तुला करू आणि ते पेढे वाटप करू। हरिहराने आम्हाला या झालेल्या निवडणुकीमध्ये एवढे रस्सीखेच झाली तरी 19 मतांनी शरद भाऊंना जो विजय प्राप्त झाला त्यासाठी आम्ही जे पेढी तुला कबूल केलेली होती तर ती पूर्ण केली। आज हा जो विजय झाला अगोदर त्यांना 171 मतांनी जो निवडून आले म्हणून घोषित केलं, त्याच्यानंतर हे तसं पाहायला गेलं तर देवानीच कौल दिला, त्याच्यामुळे मग आम्ही हा नवस पूर्ण केला करण्यासाठी। तर आम्ही 70 किलो पेढे आणून आम्ही त्यांना त्याचे तरजू गाड्यामध्ये बसून त्यांची तुला केली। भरपूर निधी दिला, कोणता जातीपातीचा कोणताही न विचार करता त्यांनी भरपूर सहकार्य केलं आम्हाला। त्यासाठी मी हरिहर केशवगोविंदाला नवस कबूल केला होता। तो नवस आज माझा पावन झाला म्हणून मी त्यांच्या वजनाइतके पेढे वाटले आणि सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आणि सर्व ग्रामस्थ सगळ्यांनी आम्हाला भरपूर साथ दिली आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम सगळा व्यवस्थित पार पाडला। शरद भाऊबद्दल एकच सांगायचं, इथं बेलापूर खुर्दमध्ये काँग्रेस पार्टी सत्ता असताना सुद्धा आम्हाला कोणत्याही पार्टीचा भेदभाव न करता शरद भाऊंनी आम्हाला काँग्रेस पार्टीची आमची सत्ता आलेली असताना सुद्धा आम्हाला त्यांनी भरघोस बेलापूर खुर्दमध्ये निधी उपलब्ध करून दिला। कधी जातीवादाचा कोणत्याही समाजाचा भेदभाव न करता हे काम केलं। त्याच्यामुळे स्वतः राजेंद्र कुंकुलळ माझी स्वतःची वैयक्तिक इच्छा झाली का शरद भाऊंबद्दल काहीतरी आपल्याबद्दल आस्था असावी। शरद भाऊंना सर्वसामान्य कुटुंबाला धरून चालणारा हा एकमेव माणूस, एकमेव नेता श्रीरामपूर तालुक्यात मी पाहायला मिळाला मला। त्याच्याबद्दल मला स्वतःला अभिमान वाटतो का शरद भाऊबद्दल आमच्या बेलापूर खुर्दमध्ये सुद्धा शरद भाऊंना आम्ही लीडमध्ये काही 90 मतांनी लीड देऊन शरद भाऊच्या विजय श्रेणीमध्ये आमच्या बेलापूर खुर्दने वाटा घेतला आणि त्याच्यामुळे आमचे ग्रामदैवत हरिहर केशवगोविंद महाराजांच्या चरणी आमच्या गावचे सरपंच सौ अनुराधा अनिल गाडे यांनी जी इच्छा कबूल केली ती का मी शरद भाऊंच्या वजना एवढे पेढे अर्पण करीन, त्याच्यामुळे आम्ही सर्व सदस्यांनी आणि मी स्वतः बेलापूर सोसायटीचा माजी व्हाईस चेअरमन असल्यामुळे सगळ्यांनी आम्ही सहकार्य करून आमचे न्यूज रिपोर्टर गोविंद साळुंके, एस9 मीडिया, श्रीरामपूर।